देवा, अरे काय ऐकायला लावतोयस हे? त्यापेक्षा मी मेले का नाही? मेले असतं तर बरं झालं असतं. स्वानंदी, स्वानंदी प्लीज, हात जोडते तुझ्या पुढे. का तू या सगळ्या नाटकाला बळी पडतेस? कळत नाहीये का तुला? अगं बघ तिच्याकडे, ती मुलगी एक नंबरची कारस्थानी आहे ग. तिला फक्त आणि फक्त पैसा उकळायचा आपल्याकडनं, बाकी काही नाही. बरोबर बोलतीयस मॉम, याला काही अर्थच नाहीये. मला काही वेळ लागलाय का घरातल्या मोलकरणी सोबत हे असे चाळे करायला? आणि डोकं ठिकाणावर असलेला कोणीही माणूस यावर विश्वास ठेवणार नाही. अरे आम्ही राजवाडे आहोत, राजवाडे. आमच्यासारख्या मोठ्या फॅमिली सोबत असे स्कॅम्स होतच असतात. उद्या अजून 4 मुली येतील आणि म्हणतील की त्या माझ्यामुळे प्रेग्नेंट आहेत. मग तुम्ही सगळे विश्वास ठेवाल का त्यावर? वहिनी, उद्या कोणी येऊन म्हणालं की समर राजवाडेमुळे त्या प्रेग्नेंट आहेत, काय करा? तुझी हिम्मत कशी होते रे राजवाड्यांचं नाव घेण्याची? त्यांच्या इतका सभ्य माणूस मी माझ्या अख्ख्या आयुष्यात बघितलेला नाहीये. अरे कुठे तू आणि कुठे राजवाडे? त्यांनी त्यांच्या अख्ख्या आयुष्यात आजपर्यंत स्त्रियांचा फक्त सन्मान केलाय आणि त्यांच्याशी सभ्यपणे वागलेत. तुझ्यासारखे नाही आहेत ते. बायकांकडे वाईट नजरेने बघत नाहीत ते. त्यांच्या बुद्धिमत्तेचा विचार करतात आणि त्यांना फक्त आणि फक्त मान देतात. त्यांच्या ऑफिस मधल्याही एकाही बाईने आजपर्यंत राजवाडे आमच्याकडे तिरक्या नजरेने बघतात हे म्हटलेलं मला आठवत नाहीये. अरे तुला बापाच्या मायेने मोठं केलंय त्यांनी. हे सगळं बोलताना निदान त्या गोष्टीची तरी जाणीव ठेव. मुळात त्यांच्याबद्दल बोलायची लायकी आहे का तुझी? तू जर माझ्या नवऱ्याला बदनाम करायचा प्रयत्न केलास ना अंशुमन, तर माझ्यापेक्षा वाईट कुणीही नसेल. एका देव माणसाबद्दल बोलतोयस तू. तुझ्यासारख्या राक्षसाची बोलायची लायकी नाहीये. एक शब्द जरी अजून काढलास ना त्यांच्याबद्दल तर तुझी जीभ हासडून ठेवीन मी. खूप मोठा आरोप केलाय स्वानंदी तू. आणि तुझ्याकडे काय पुरावा आहे ग? पुरावा नसताना हा आरोप मान्य करणं शक्यच नाहीये. खूप नाजूक प्रश्न आहे हा. असं काही उठून बोलण्यापेक्षा पुराव्यावर आपण लक्ष देऊया. स्वानंदी, बाळा तुझ्याकडे आहे का काही पुरावा? आहे ना, पुरावा आहे माझ्याकडे. चिंगी रिपोर्ट्स बघू. हे बघा, हे चिंगीच्या प्रेग्नन्सी टेस्टचे रिपोर्ट्स आहेत जे आत्ता आम्ही जाऊन केलेत. आणि मी ते माझ्या हाताने कलेक्ट करून घेऊन आले, त्यामुळे हे रिपोर्ट चिंगीचे नसतीलच हे म्हणायची काही मुभा नाहीये तुम्हाला. एक मिनिट थांबा. हे 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 मूर्खपणा आहे हा. म्हणजे आम्ही काय बोळ्याने दूध पितो असं वाटलं का? सगळी अक्कल तुला एकटीला आहे का? आम्हाला परमेश्वराने थोडी तरी अक्कल दिली आहे ना. हे हे जे रिपोर्ट्स दाखवतेस ना तू, त्याच्यानं फक्त एवढं कळत असेल ना की चिंगीचं मूल आहे हे, किंवा चिंगी ह्या मुलाची होणारी आई आहे. पण यावरनं हे सिद्ध होत नाहीये की माझा अंशुमन ह्या होणाऱ्या मुलाचा बाप आहे. कुठेतरी बाहेर शेण खाऊन आलेली असेल. अहो ते स्वतः पुरावा आहे. अच्छा, मग या 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 दोघांना एकत्र कोणी पाहिलंय का? ते माहित नाही मला, पण चिंगी घराबाहेर तरी कुठे गेली आहे? 24 तास आपल्या घरातच असते ना. काकू,
असे दुसऱ्याच्या मुलीच्या चारित्र्याचे धिंदवडे काढण्याआधी आपला मुलगा किती पाण्यात आहे हेही बघायला हवं ना. हे बघ स्वानंदी, जे काय असेल ते, पण माझ्या अंशूवर विश्वास आहे. अरे जन्म दिलाय मी त्याला, आई आहे मी त्याची. हिच्यावर काय विश्वास ठेवायचा? अगे एक नंबरची चोर आणि खोटारडी आहे ही. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ना काय केलंय मी. हो, पण मग त्याही वेळी तिने चेन चोरली आहे याचा पुरावा नव्हताच की आपल्याकडे. पण तिने स्वतःच्या तोंडाने कबूल केलं होतं की तिने चेन चोरली आहे, हो की नाही? एक्झॅक्टली. आत्ताही ती तेच करतेय. त्यावेळी विश्वास ठेवला की नाही? मग आत्ताही ती स्वतःच्या तोंडूनच सांगतेय की तिच्या पोटातल्या बाळाचा बाप हा अंशुमन आहे. आणि कुठलीच मुलगी याबद्दल का खोटं बोलेल? मल्लिकाताई, सॉरी, थोडा गैरसमज झालाय. 2 मिनिटात क्लिअर होईल ना. थोडा वेळ द्या. हा, मग त्यानंतर आपण लगेच विधी सुरूच करू. काय बोलताय तुम्ही? गैरसमज? अहो, तुम्ही स्वतःला फसवताय की आम्हाला? समर राजवाड्यांकडे बघून आम्ही निर्धास्तपणे आमची मुलगी या घरात देत होतो. लग्नासाठी घाई करत होतो आम्ही, पण आमची घाई आम्हालाच महागात पडली. आम्हाला आमची मुलगी जड नाही झाली आहे मल्लिकाताई. हे बघा, हात जोडते, ऐका माझं. घराघरात भांडणं होतातच, त्यात काय वेगळं असं नाहीये. पण घराघरातली मुलं तुमच्या अंशुमन सारखी नसतात. तुमचा ना मल्लिकाताई बडा घर आणि पोकळ वासा आहे. तुमचा मुलगा देखणा आहे, घर मोठं आहे, श्रीमंत आहात तुम्ही, सगळं आहे तुमच्याकडे. पण तुमच्या मुलाचं चारित्र्य जर चांगलं नसेल ना, तर आम्ही आमची मुलगी तुमच्या घरात देणार नाही. हो नाही हो, असं करू नका. आम्हाला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की हा मुलगा असा व्याभिचारी असेल. तुमच्या घरातल्या मुलावर चांगले संस्कार झाले असतील असं वाटलं होतं आम्हाला. डोळे झाकून सोयरीक करत होतो आम्ही तुमच्याशी, पण हा फार मोठा धक्का बसला आम्हाला. कुठून या मुलाशी सोयरीक करण्याची बुद्धी झाली होती आम्हाला काय माहिती. हॅलो, काय? माझी आई गेली? आई गेली माझी. अरे देवा, मगाशी अपशकुन झाला ना, तेव्हाच लक्षात यायला हवं होतं काहीतरी गडबड आहे. हे काय होऊन बसलं रे देवा, आमची आई. समरसाहेब, माफ करा, पण तुमच्याकडे बघून निर्धास्त होतो आम्ही. आपली मुलगी सुस्थळी पडली असं वाटत होतं आम्हाला. श्रीमंत घरातली, शिकलेल्या घरातली मुलं सुद्धा अशा वाईट मार्गाला जाऊ शकतात हे आज प्रत्यक्ष पाहिलं. यापेक्षा एखादा गरीब होतकरू पण चांगल्या वागणुकीचा मुलगा शोधू आम्ही आमच्या मुलीसाठी. आजपर्यंत तुमच्या घराण्याबद्दल चांगल्या गोष्टी ऐकल्या होत्या, असं काहीतरी ऐकायला मिळेल असं वाटलं सुद्धा नव्हतं. माफ करा. जे घडलं ते खूप चुकीचं आहे. आणि विश्वास ठेवा, हे आत्तापर्यंत आम्हाला सुद्धा माहिती नव्हतं. म्हणजे तुमच्या घरच्यांचं लक्ष नाहीये एकमेकांकडे. तुमच्या घरात एवढी मोठी गोष्ट घडली आणि तुम्हाला कुणालाच याचा पत्ता नाही. माफीचा काही उपयोग नाही आता.